इयत्ता 7वीचा विद्यार्थी आज आपणासमोर शिवजयंतीवर भाषण करू इच्छितो। आई जिजाऊंचे पुत्र, गोर गरीब रयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू, सहसाची मूर्ती, कुशल प्रशासक, महान योद्धे, जाणते राजे, परमप्रतापी, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज, महाराज, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। नमस्कार। शिवाजी हा शब्द 3 अक्षरी, परंतु या शब्दाची जादू आणि किमया मात्र तेवढीच आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज असा जयघोष केला तरी अंगात हत्तीचे बळ संचारते। साता समुद्रापलीकडील भल्या भल्याने देखील या नावाने भुरळ घातलेली आहे। जोपर्यंत पृथ्वी, चंद्र, सूर्य यांचे अस्तित्व आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नेहमीच अजरामर राहणार। इतके अफाट कार्य माझ्या शिवाजी राजाने केले आहेत। त्यासाठी माझ्या शिवबाला घडवणारी माझ्यासारखी आईच लागते। शिवाजी हा शब्द आपण उलट वाचला तर तो होतो जीवाशी, म्हणजे जो आपल्या जीवाशी खेळून गोरगरिबांचे रक्षण करून आपले जीवन समर्पित घालतो तो माझा शिवाजी राजा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मला। मराठी मावळ्यांना सोबत घेऊन, परक्यांची चाकरी लाथाडून, स्वाभिमानाचा झेंडा डौलाने हाती घेऊन रायरेश्वरीच्या मंदिरात स्वराज्याचा उदय झाला। मराठी मुलकात आनंदाचे वारे वाहू लागले। अवघे 50 वर्ष आयुष्य लाभलेल्या माझ्या राजाने गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले। माता भगिनींचा सन्मान करून त्यांचे रक्षण केले। 18 पगड जातीतील लोकांना एकत्र करून मानवतेची बीजे रोवली। मा जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजे यांचे शिक्षण यांनी शिवबा घडला आणि या शिवबाने हा महाराष्ट्र घडविला। म्हणून माझी छाती अभिमानाने फुलते आणि हात आपोआप वर जातो आणि तोंडातून घोषणा येते, जय भवानी, जय भवानी। धन्यवाद।